सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पंढरपूर अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल पोलिसांची धडक कारवाई। भीमा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पंढरपूर महसूल विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली। प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस पथकाने एकूण 7 लाकडी होड्या आणि थर्माकॉलचे अनेक तराफे जप्त करून नष्ट केले। या साहित्याची अंदाजे किंमत 8 लाख रुपये आहे। चिंचोली भोसे ता पंढरपूर येथे भीमा नदीपात्रात 4 लाकडी होड्या नष्ट। इसबाबी येथे 3 लाकडी होड्या नष्ट। पंढरपूर नगरपालिका बंधायाजवळ थर्माकॉलचे तराफे नष्ट। ही कारवाई सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडली। कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी विजय शिवशरण, ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, गणेश पिसे, प्रमोद खंडागळे, संजय खंडागळे, योगेश कदम, विराज लोटेकर, दिगंबर डोईफोडे, सुमित जाधव, नितीन कोलगे, सागर जगताप, समीर पटेल, महेश कुमार सावंत तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील श्री पाटील व श्री सरजे आदी। तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले की अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्यासाठी अशा धडक कारवाया सुरू राहणार आहे।